मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही. सतीश शिवराळे, संधी निकेतन शिक्षण संस्था वडगाव संचलित मुलांचे निरीक्षण गृह बालगृह नांदेड या कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी उपोषणकर्ते सतीश शिवराळे, अनुराधा हवेलीकर, शंकर शिंदे, रामराव जाधव तसेच माधव बोडके, गिरीश पाटील, बालाजी बरसमवाड, रेखाबाई जाधव यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. विकास विभाग अंतर्गत मुलांचे निरीक्षण गृह नांदेड या कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांना गेल्या 5 वर्षापासून 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती झालेली नाही व आम्ही गेल्या 5 वर्षापासून पत्रव्यवहार करतो, विनंती करतो. सन्माननीय आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे, विभागीय साहेबांना विनंती केली आहे, महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांना सुद्धा विनंती केलेली आहे. तरी पण आमच्या या मागण्याला त्यांनी काही दुजोरा दिलेला नाही आहे. महाराष्ट्रामधील संपूर्ण निरीक्षण गृहाला 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे, मंजुरी दिलेली आहे. नांदेड या निरीक्षण गृहाला का मिळत नाही आहे याचा आम्हाला अंदाज मिळत नाही आहे. कशामुळं थांबतंय, कुठं घोडं पाणी पितंय हे आम्हाला कळत नाही. या माध्यमातून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आमच्या या मागण्याबाबत आम्हाला न्याय द्यावं व आमच्या मागण्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही कंटिन्यू उपोषण करणार आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय येथून आम्ही उठणार नाही याची 100% गवाही देतो. आणि जर आम्हाला नाही मिळाले मागणे आमचे तर आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू आणि गेल्या 5 वर्षापासून आम्हाला नाहक त्रास झालेला आहे त्याबाबत आम्ही शासनाचा धिक्कार करू. मी सौ अनुराधा हवेलीकर, निरीक्षण गृह नांदेड येथे शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. आम्ही आज इथे आहोत आमच्या 7व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी. 7वा वेतन आयोग, वेतन निश्चिती आणि त्याचा लाभ आम्हाला तात्काळ मिळावा यासाठी आम्ही आज इथे आलेले आहोत. उपोषणासाठी बसलेले आहोत. आमरण उपोषण आम्ही केलेलं आहे. हे उपोषण आम्हाला नाईलाजास्तव करावं लागत आहे कारण गेल्या 5 वर्षापासून आम्ही प्रत्येक पद्धतीने म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स लागत असतील, जे काही पत्रव्यवहार करायचा आहे ते प्रत्येक पद्धतीचा पत्रव्यवहार आम्ही शासनासोबत केलेला आहे. महिला बाल विकास विभाग असेल, आयुक्तालय असेल, कार्यालय, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही याची पूर्तता पण केलेली आहे. तरीसुद्धा अजून आम्हाला 7वा वेतन आयोग लागू झालेला नाही. तर त्यामुळे आम्ही इथे आज आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत. इथे उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना, त्यांना, त्यांच्या परिवारासाठी आज आम्ही इथे लढत आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये लहान आहेत, मुलं मोठे आहेत, कुणाचे लग्नाला आलेले आहेत, कुणाची 10वी 12वी एक्झाम. त्यात महागाई एवढी वाढलेली आहे आणि आम्ही अजूनही 6व्या वेतन आयोगावर आहोत. तर जिथे 8व्या वेतन आयोगाची चर्चा होत आहे तिथे आम्हाला अजूनही 7वा वेतन आयोग लागू झालेला नाही आहे. तर तो का होत नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे किंवा कधी होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं हवी आहेत. त्यामुळे आम्ही आज आमरण उपोषणासाठी नाईलाजास्तव आम्हाला इथे बसावे लागत आहे. तर आम्हाला असं वाटतं की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या.